न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स 2026 गिअर आणि तांत्रिक पॉवर ट्रान्समिशन उद्योगासाठी महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ. भारताच्या गिअर, प्रिसिजन ग्राइंडिंग आणि यांत्रिक पॉवर ट्रान्समिशन क्षेत्रातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स 2026 हे 26 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान पुण्यातील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला अमेरिकन गिअर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांचे पाठबळ लाभलेले असून नामवंत औद्योगिक नेत्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात गिअर कटिंग आणि ग्राइंडिंग मशीन्स, टूलिंग, मेट्रोलॉजी, फिनिशिंग, ऑटोमेशन, कंट्रोल सिस्टीम तसेच इंडस्ट्री 4.0 आधारित स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. भारतासह अमेरिका, जर्मनी, इटली, जपान, चीन, दक्षिण कोरिया आदी औद्योगिक देशांमधील कंपन्यांचा भक्कम सहभाग असून यामुळे जागतिक यांत्रिक पॉवर ट्रान्समिशन परिसंस्थेत भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित होणार आहे. ईव्ही ड्राईव्ह ट्रेन, संरक्षण उद्योग, नवीकरणीय ऊर्जा, स्मार्ट फॅक्टरी आणि औद्योगिक ऑटोमेशन ही या प्रदर्शनाची प्रमुख लक्ष केंद्रे असतील. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांशी सुसंगत राहून हे प्रदर्शन तंत्रज्ञान, सहकार्य, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीस चालना देईल. प्रदर्शनासोबत गिअर टेक्नॉलॉजी इंडियन स्मिथ 2026 तसेच गिअर टेक्नॉलॉजी इंडिया अवॉर्ड 2026चे आयोजन करण्यात येणार असून यामुळे ज्ञानवृद्धी, नवकल्पना, MSME उद्योगांच्या जागतिकीकरणाला मोठे बळ मिळणार आहे. आयपीटेक्स आणि ग्राइंडेक्स 2026 हे केवळ प्रदर्शन नसून भारताच्या उत्पादन उत्कृष्टतेकडे नेणारे जागतिक उद्योग संमेलन ठरणार आहे. Like what Mr. Raghu said, this forum is very important for not only grinding but entire gear technology as such. Therefore, you can find different applications for small parts, small gears of stainless steel type and then steel, as well as many aerospace applications and automotive applications. So it gives a variety of customers to come and see what is the new development that's taking place. To supplement this, we are also showing in the magazine which is being circulated, so they can get in one visit all the available resources of information and knowledge to the industry, and we hope to serve it in this way in continuing times. मेरा नाम है हेमंत कुमार from Deerlet, India, and we're again I'm very happy to again participate in this exhibition. हमारा पास gear grinding related जो products है, वर्म गियर ग्राइंडिंग का, प्रोफाइल गियर ग्राइंडिंग का, हॉर्निंग का एंड अगेन बेवल गियर ग्राइंडिंग का है. हमारे पास प्रोडक्ट पूरा मिलेगा, बट वी मैन्युफैक्चर इट इन ऑस्ट्रिया एंड वी हैव अ फुल रेंज ऑफ प्रोडक्ट्स फॉर अदर applications also, and we have the one of the best unique product we do manufacture. And also और उसके साथ में भी हमारा प्रोडक्ट जो है, we are not competition against any related to the brands. Actually, we are related to the application. Whatever may be the application, we have a solutions. We are innovating product for the new revolution with good product range, and we believe in best in good productivity. अच्छा प्रोडक्ट हमसे मिलने वाला है. जो भी चाहेगा एप्लीकेशन रिलेटेड आपको लेके आएगा तो हमारे पास सोल्यूशन 100% मिलने वाला है. थैंक यू वेरी मच. Yeah, we are here from Tirlet. Thank you for welcoming us here at the exhibition in India. We are very happy and glad to be here. We are from Tirlet, have a history of more than 100 years, and we are one of the leading manufacturer of abrasive tools in the gear industry, providing all solutions with high performance tools for generating gear grinding, for honing, for profile grinding, and also providing the dressing systems. And very glad and happy to be here and to provide our expertise to the Indian market. And we are investing in India. We have built a new plant just recently and want to start up in the next couple of months here in India with our new products, also with a facility here in India. Yeah. वर्गो कम्युनिकेशन्स ही जी कंपनी आहे बँगलोरमध्ये, त्यांनी हा एक उपक्रम चांगला केलेला आहे. हे एक्झिबिशन 2010 सालापासून भरवत आहेत. एस्पेशली हे एक्झिबिशन जे आहे ग्राइंडिंग टेक्नॉलॉजी, हॉबिंग टेक्नॉलॉजी, गिअर मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये आहे. याशिवाय त्यांचं एक मॅगझिन पण आहे, गिअर टेक्नॉलॉजी इंडिया. हे आंतरराष्ट्रीय लेवलचं मॅगझिन आहे. यामध्ये बरंचसं काही लिखाण सर्व स्तरावरून होत आहे आणि सर्वांना या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती मिळते. दुसरी गोष्ट, आता ही जी एक्झिबिशन आहे ते 2 वर्षांनी पुण्यामध्ये भरवलं जातं. ते ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज, डिफेन्स इंडस्ट्रीज, एरोस्पेस इंडस्ट्रीज
आणि इतर इंडस्ट्रीजला बरेचसे उपयुक्त आहे, कारण त्या इंडस्ट्रीजमधल्या लोकांना मशीन्स कुठले कुठले निर्मित होतात भारतामध्ये जगामध्ये हे कळतं. आता तुम्ही पाहाल की इथे उपस्थिती फॉरेन कंपन्यांची पण आहे, फॉरेनर्स पण आलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक एक्झिबिशन झालेलं आहे. मी रघुनाथजी आणि त्यांची टीम यांना म्हणजे अभिनंदन करतो की हा उपक्रम ते खूप चांगल्या पद्धतीने चालवतात. धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम रघुनाथ है. मैं वर्गो कम्युनिकेशन और एग्जीबिशंस का ऑर्गेनाइजर बोल रहा हूँ. ये हमारा 9th एडिशन है. ये गेयर एंड ग्राइंडिंग इंडस्ट्री के ऊपर है और 7th एडिशन है ग्राइंडिंग इंडस्ट्री के ऊपर. ये ऐसा एक प्रकार का एग्जीबिशन है जिसमें सब गेयर ग्राइंडिंग वाले मशीन मैन्युफैक्चरर्स रिलेटेड टू द इंडस्ट्री सब लोग आते हैं. तो हिंदी मेरा थोड़ा सा कम है और आई ट्राई टू मैनेज माई सेल्फ जितना कर सके. ये हमारे सीनियर जी हैं, हमारे एडवाइजरी बोर्ड मेंबर सौंदर राजन साहब, ये ग्लीसन के एमडी रह चुके हैं. ये मिस्टर विश्वजीत है, पूना से है, ये हमारे एडवाइजरी बोर्ड मेंबर हैं. तो इस एग्जीबिशन के अलावा भी हमारे सेमिनार्स होने वाले हैं. इसमें कई सारे टॉपिक हम लोग डिस्कस कर रहे हैं, मैन्युफैक्चरिंग के बारे में, एफिशिएंसी के बारे में, एरोस्पेस में और डिफेंस में क्या अपॉर्चुनिटी है इस गेयर मैन्युफैक्चरर्स को. उसके अलावा हम लोग एक अवार्ड सेरेमनी भी कर रहे हैं जो बहुत एक्सक्लूसिव है, जिन्होंने गेयर इंडस्ट्री के लिए काफ़ी दिन से काम किया है, जिन्होंने मेहनत करके काफ़ी सारे इनोवेशंस किया है, उन सबको हम लोग प्रोत्साहित करने के लिए अवार्ड देते हैं. वो भी एक फंक्शन होता है साइड बाय साइड. थैंक यू वेरी मच सर. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.